हॅलो फ्रेंड्स, आज आपण खुसखुशीत अशी नानकटाईची रेसिपी बघणार आहोत। कमी साहित्यात आणि लगेच तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेले आहे। या तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। ही नॉर्मल साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता हे दोन्ही आपण मिक्सरच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। इथे हँड मिक्सरचा यूज केला तरीही चालेल। इलेक्ट्रिक मिक्सरने थोडी प्रोसेस लवकर होते। त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे। अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर, त्याच्या दुप्पट आपल्याला मैदा घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून इथे मी बेसन घेतलेले आहे। 1 चिमूट बेकिंग सोडा आणि पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून मळून घ्यायचे आहे। ते आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतो। इथे मी बेकिंग डिशवर बटर पेपर ठेवून घेतलेला आहे। आता आपण या पिठाचे लहान लहान गोळे करून या बेकिंग डिशवर अरेंज करायचे आहेत। मी या बिस्किटांची साईज थोडीशी लहानच ठेवलेली आहे। सर्व गोळे रेडी करून तयार झाल्यानंतर आपण त्यावर पिस्त्याचे काप लावणार आहोत। हे ऑप्शनल आहेत, नाही लावले तरीही चालेल। त्यानंतर आपण ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटे ही बिस्किटे बेक करून घेणार आहोत। ही बिस्किटे ओव्हन अवेलेबल नसेल तर आपण कढईमध्ये सुद्धा बेक करू शकतो। 15 मिनिटानंतर जर वाटले की बिस्किटे तयार नाही आहेत तर तुम्ही अजून 5 मिनिटे ही पुन्हा बेक करू शकता। खुसखुशीत अशी आपली नानकटाई खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। थंड झाल्यावर ही बिस्किटे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।